नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. फायनली आता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहिली होती की सचिन नावाचा हा जो धूर्त लबाड माणूस आहे तो कधी गजाड होणार, म्हणजेच तो आता सुभेदारांना आणि अस्मिताला फसवतोय, अर्जुन कशाप्रकारे त्याचा पर्दाफाश करणार, तर फायनली तो पर्दाफाश आज झालेला दिसतो. त्यामुळे अस्मिता आता सचिनसोबतचे सगळे संबंध तोडून स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून त्याच्या अंगावर फेकणार आहे. त्याचप्रमाणे आता ते मंगळसूत्र फेकल्यानंतर सचिनची पुढची काय रिॲक्शन असणार आहे. आता सचिन हा सुभेदार कुटुंबाचा एकमेव मोठा दुश्मन तयार झालेला आहे आणि त्यानंतर मग आता आपला नवरा आपल्या बापापाठोपाठ नवऱ्याला देखील जेलमध्ये टाकलं याचा साक्षीच्या मनात खूप राग असतो. त्यामुळे आता साक्षी ही सुभेदार कुटुंबाच्या विरोधात कोणतं बंड पुकारणार आहे आणि स्वतः ती अस्मिताच्या बाळाला किडनॅप करणार आहे आणि सचिनला बाहेर काढण्यासाठी या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहेत. म्हणजेच ब्लॅकमेलिंगचा गेम सुरू केल्यानंतर पुढे काय घडणार आहे हे सगळं आपण आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं होतं की अर्जुनने अगदी व्यवस्थित सगळे आता आरोप होते त्यावर पुरावे पूर्णपणे फेटाळून लावले आतापर्यंत आणि त्यामुळे सगळ्या काही गोष्टी ज्या असतात त्या सगळ्या गोष्टी आता अर्जुनच्या आणि अस्मिताच्या बाजूने घडतात. म्हणजे आतापर्यंत जे काही घडलं त्या सगळ्या गोष्टी आता अस्मिता ही म्हणजेच अस्मितावर केलेले आरोप म्हणजेच सचिनने आईवडिलांच्या बाबतीत का होईना किंवा कुठल्याही बाबतीत का होईना अस्मितावरती जे आरोप केलेत ते सगळे अर्जुनने भर कोर्टामध्ये खोडून काढले आहेत. आणि सचिन हा कसा नालायक बाप आहे, त्याचप्रमाणे कसा नालायक मुलगा आणि एक नालायक पती आहे हे सगळं आता अर्जुनने कोर्टाला दाखवून दिलेले असते. त्यामुळे कोर्टाने आता तिला म्हणजेच आपल्या अस्मिताला पोडगी देण्याचं मान्य केलेलं आहे. म्हणजे जेवढी पोडगी अस्मिता मागत असेल तेवढी पोडगी तिला दिली पाहिजे, नाहीतर आणि त्याचप्रमाणे सचिनवरती वेगळी कारवाई करण्यात यावी, आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणे, त्याचप्रमाणे त्यांना म्हणजेच एका लहान मुलीचं किडनॅपिंग याच्याखाली त्याला खूप मोठी शिक्षा करण्यात यावी. आता जज साहेबांनी हा निर्णय सुनावल्यानंतर सचिनला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण की या निर्णयापर्यंत पोहोचणं हे त्याच्यासाठी खूपच जास्त कठीण असतं. म्हणूनच सचिनने ठरवलेलं असतं की काही झालं तरीही मी आता या सगळ्यामधून बाहेर पडणार. पण आता अस्मिता ही काही कमी नसते. अस्मिताने भर कोर्टामध्ये अश्विनच्या समोरच सगळ्यांच्या समोर तिच्या नवऱ्याला सचिनला मंगळसूत्र काढून गळ्यातलं मंगळसूत्र काढून त्याच्या हातात टाकलेलं आहे. तर आता हे सगळं जेव्हा घडतं तेव्हा घरातल्या प्रत्येकाला अस्मिताचा खूपच अभिमान वाटतो, कारण की तिच्या पोटात एक बाळ स्मित नावाचं असतानाही तिने इतका मोठा निर्णय घेतला आहे, तो हे एका कुटुंबाच्यामुळे. सगळेजण अस्मिताचं खूप कौतुक करतायत की एक मुलगा तुझ्या पदरात असतानाही तू खूप चांगलं केलंस, म्हणजे अशा माणसाबरोबर आयुष्य घालवण्यापेक्षा तू तुझं आयुष्य निवडलं, आता तू तुझ्या मुलासाठी कायमस्वरूपी उभी राहणार आहे. हे सगळं आता तिने सगळ्यांसमोर दाखवून दिले आणि त्यामुळे कल्पना, प्रताप सगळ्यांना त्यांच्या दोन्ही मुलांचा म्हणजेच अर्जुनचा आणि अस्मिताचा दोघांचाही अभिमान वाटत असतो. भर कोर्टामध्ये आपल्या बहिणीसाठी व्यवस्थित अशी केस पहिल्यांदा म्हणजेच डोमेस्टिक व्हायलन्स आणि घटस्फोटाची केस पहिल्यांदा अर्जुन जिंकलेला असतो. त्यामुळे सगळेजण त्याचे खूपच कौतुक करत असतात. पहिल्यांदा जी केस असते ती किती काही झाली तरी आता तो जिंकलेला असतो. अर्जुन हा उभा असताना सायली, चैतन्य सगळे अर्जुनच्या बाजूने घोळका करून येतात आणि त्याचं अभिनंदन करत असतात की तुम्ही पहिल्यांदाच तुमची केस जिंकली. त्याचप्रमाणे मीडियावाले देखील अर्जुनचं कौतुक करत असताना दिसतात की तुम्ही खरंच खूप मोठी कामगिरी बजावलेली आहे. तुम्ही आतापर्यंत अर्जुन सुभेदार हे क्रिमिनल लॉयर म्हणून ओळखले जायचे, परंतु आता ते ओळखले जात आहेत ते म्हणजे की डोमेस्टिक व्हायलन्सच्या केससाठी आणि घटस्फोटाच्या केससाठी. आता ही केस त्यांच्या घरातली होती, त्यामुळे खरंच खूप छान लढले ते, कारण की आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला न्याय मिळवून देणं ही खूप कठीण गोष्ट असते. जेव्हा सगळेजण आता घरी येतात तेव्हा अन्नपूर्णा आजीलाही खूप बरं वाटतं, कारण की किती काही झालं तरीही आपली नात अस्मिता इतक्या मोठ्या त्रासातून जात होती, पण फायनली तिला खूप मोठा आधार मिळाला आहे. म्हणजे फायनली तिचं जे काही शोषण होत होतं त्या शोषणातून पूर्णपणे आता ती मुक्त झाली. त्यामुळे आता पूर्णाजीला खूपच बरं वाटत असतं. तर हे सगळं होत असताना प्रतिमा हिच्यापर्यंत पण ही न्यूज पोहोचते की फायनली अस्मिताला डिवोर्स मिळाला. आता हे ऐकल्यानंतर सगळेजण खूप खुश असतात. अस्मिताला थोडं का होईना मनातल्या मनात दुःख होत असतं,
कारण की किती काही झालं तरी तो तिचा नवरा असतो आणि आपण मनापासून निभावलेलं नातं एका क्षणात असं तोडणं हे तिच्यासाठी खूप जास्त कठीण असतं. पण महिपत हा इथे त्याच्या शिष्यांना हे सगळं सांगत असतो. त्याच वेळेला त्याला कोणीतरी येऊन सांगतं की एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तुमचा जो होणारा जावई आहे ना सचिन दीक्षित, त्याच्यावरती कारवाई करण्यात आली आहे कोर्टात. त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. त्याने कोर्टामध्ये केस हरलेला आहे आणि तो आता जेलमध्ये जाणार. हे जेव्हा महिपतला समजतं तेव्हा त्याचा खूप जास्त आता कडेलोट झाल्यासारखा होतो. खूप राग त्याला येत असतो, कारण की आत्तापर्यंत जे काही तो करत असतो ते त्याच्या लेकीसाठी, साक्षीसाठीच. पण आता महिपत नेमकं पुढे काय करणार आहे त्या सगळ्या गोष्टी आता त्यालाच कळत नसतात. अश्विन घरी येतो आणि कल्पना, बाकीचे सगळेजण घरी आलेले असतात. तेव्हा सगळेजण आता कौतुक करतात ते अर्जुनचंच. खरंच खूप मोठं धीराने घेतलं हे सगळं अर्जुनने. आत्तापर्यंत जर अर्जुन हे सगळं करत नसता तर मग काय झालं असतं. तेव्हा कल्पना म्हणते की मला माझ्या अर्जुनबद्दल खूप अभिमान वाटतो. खरंच आपल्या अस्मितासाठी त्याच्यापेक्षा चांगला वकील कोणीही मिळू शकला नसता. आज जे काही शेवटच्या क्षणाला तू केलंस ना त्यामुळे मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतोय, असं म्हणून सगळेजण आता त्याचं कौतुक करत असतात. सायलीलाही खूप आनंद झालेला असतो की आपला जो नवरा आहे तो इतका चांगला लॉयर आहे आणि पुन्हा त्याला नजरच उतरवून टाकावीशी वाटत असते. आता कल्पना येते आणि कल्पना ही त्याच्या डोक्यावरून मीठ मोहरी उतरवून टाकते आणि म्हणते की माझ्या मुलाला कधीही कोणाची नजर नको लागायला. तर इथे अर्जुनने ती केस जिंकल्यामुळे आता त्याच्या विरोधात आणखी नवीन दुश्मन तयार होत असतात. ते म्हणजे की अस्मिताच्या बाबतीत असं घडलं आहे म्हणून महिपत आणि सचिन, त्याचप्रमाणे साक्षी हे पुन्हा एकदा त्याच्यावरती खार खाऊन असतात. तर इथे आता महिपत हा सचिनला म्हणतो की हे बघ, मी तुला तेव्हाही समजावलं होतं की हे वाईट काम तू सोडून दे, परंतु तू काय केलंस तर तू त्या सुभेदारांच्या पोरीवरती चिखलफेक केली. मी तुला समजावत असतानाही तुला कळलं नाही. जाऊ दे दीक्षित, आता तुला कोर्टाची पायरी चढावी लागली आहे तर तुला ती शिक्षा भोगावी लागेल. तेव्हा मग इथे आता महिपतला राग तर येत असतो, परंतु त्याला काहीही दुसरं करता येत नसतं. आता तो म्हणतो की अण्णा, तुम्ही असं कसं बोलताय, म्हणजे मला काहीतरी मदत करावी लागेल ना तुम्हाला, प्लीज काहीतरी करा. मी तुम्हाला काढलं होतं की नाही बाहेर जेलमधून, तर तुम्हालाही मला मदत करावीच लागेल. तेव्हा लगेचच महिपत म्हणतो की हे बघा दीक्षित, तुम्ही मला मदत केली होती त्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे, परंतु आता तुम्हाला मी मदत करू शकत नाही. कारण मी ठरवले आहे, मी एक प्रकारची शपथच घेतली आहे की खोटं बोलायचं नाही आणि कोणालाही खोटं बोलू द्यायचं नाही. हवं तर तुम्ही थोडे दिवस शिक्षा भोगा आणि कोर्टाला दाखवून द्या, तिथे जेलामध्ये दाखवून द्या की खरंच तुम्ही खूप चांगला विचार करता आणि सगळं काही चांगलं करता. त्यामुळे मग नक्कीच जेल तुमची सुटका करू शकते. तेव्हा इथे आता सचिनला बरोबर माहीत असतं की त्याचा हुकमाचा एका म्हणजे असते साक्षी. साक्षीला एकदा की कळलं की तो जेलमध्ये जाणार तर साक्षी काही ना काही करून नक्की त्याला सोडवणार हे त्याला बरोबर माहीत असतं. तेव्हा आता सचिनच्या डोक्यामध्ये जे काही विचार चालू असतात ते बघून महिपत म्हणतो की ओ बाबा दीक्षित, काय नक्की कसला विचार चालले तुमच्या डोक्यामध्ये, काय विचार करताय. तेव्हा मग तो म्हणतो की अण्णा, काही नाही, माझ्या डोक्यात जे काही विचार चाललेत ना ते सध्या मी आता तुम्हाला सांगू शकत नाही आहे, पण एक गोष्ट नक्की की किती काही झालं तरीही मी लवकरात लवकर जेलमधून सुटणार म्हणजे सुटणार, हे माझं प्रॉमिस आहे. हा सचिन दीक्षित तुम्हाला लवकरात लवकर बाहेर मिळेल. तर इथे आता कल्पना आणि घरातले सगळे असतात. अर्जुन हा सायलीला सोडण्यासाठी तिथे सुभेदारांकडून किल्लेदारांकडे गेलेला असतो. प्रतिमा पण सायलीची खूप वाट बघत असते, त्यामुळे आता तिला सोडण्यासाठी तो गेलेला असतो. तर जाता जाता एक मोठी गोष्ट सचिनने केली आहे, ते म्हणजे त्याने साक्षीला फोन फिरवलेला आहे. जे काही घडलं आहे त्याबद्दल त्याने साक्षीला अपडेट दिलेलं असतं. साक्षी, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, मी जेलमध्ये अडकलो आहे, नक्की काय करावं ते मला काही कळत नाही आहे, असं सांगितल्यानंतर इथे आता साक्षीला अर्जुनचा आणखी राग येत असतो. ती मनातच विचार करते की या अर्जुन सुभेदाराला ना मी सोडणार नाही आहे. सुरुवातीला ती सचिनला म्हणते की अजिबात काळजी करू नकोस तू सचिन, आपण तुझ्यासाठी एक लॉयर बघूया, तुला जास्त काळ मी अडकू देणार नाही आहे, तू काही कोणाचा खून वगैरे केलेला नाही आहेस, त्यामुळे तुला अडकण्याची तर गरजच नाही आहे, मी आहे ना तुझ्यासोबत कायम, तू अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे, असं म्हणून आता तो तिथून म्हणजे सचिनला जेलमध्ये गेल्यानंतर साक्षीने पूर्णपणे ग्वाही दिलेली आहे की काही झालं तरीही मी तुला अजिबात अडकू देणार नाही आहे. नंतर मग आता सगळ्या बाबतीत अर्जुन आणि त्याची फॅमिली आणि अस्मिता ही आता साक्षीच्या एकदम हिटलिस्टवरती आलेली आहे, कारण की आतापर्यंत तिला खूप त्रास सहन करावा लागला आहे सुभेदार फॅमिलीमुळे. सुरुवातीला अर्जुनने तिला जेलमध्ये टाकलं होतं, त्यानंतर मग अर्जुनने महिपतला म्हणजेच तिच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं होतं. त्यानंतर आता जो तिचा होणारा नवरा आहे, कारण की
साक्षीने त्याच्यासाठी खूप मोठा निर्णय घेतला आहे. सचिनसोबत पुढचं आयुष्य घालवावं मिळावं त्यासाठी साक्षीने स्वतःचा चेहरा बदलण्याचा निर्णय घेतलेला असतो. परंतु आता अर्जुन आणखी काही करत असताना सचिन हा पुन्हा गजाड गेलेला असतो, म्हणजेच त्याला जेलमध्ये टाकलेलं असतं. आणि या सगळ्या गोष्टींमुळे साक्षीचा राग अगदी अनावर झालेला असतो. ती ठरवते की काहीही झालं तरीही आता या माणसांना म्हणजे सुभेदारांना मी अजिबात सोडणार नाही आहे. आणि अस्मिताने तुला त्रास दिलाय ना, अस्मिता कोणाच्या जीवावरती उडतीये? कारण की ती सुभेदारांच्या जीवावर उडते. पुढे बघूया आपण. आणि तिने कोणाचा निर्णय घेतला, कोणाबरोबर राहण्याचा, तर स्वतःच्या बाळाचा ना. आता ते बाळ अस्मिताकडे कसं राहतं ना तेच मी बघते. आता अस्मिताला मी बरोबर सगळ्या गोष्टींचा धडा शिकवणार आहे. अस्मिताचा हा जो आनंद आहे ना तो काही करून मी हिरावून घेणार म्हणजे घेणारच, अशी साक्षीने आता शपथ घेतलेली असते. तर अस्मिताला त्या दिवशी म्हणजेच डिवोर्सच्या दिवशी खूप फ्री वाटत असतं. ती म्हणते की खरंच मला इतका आनंद झाला आहे ना, म्हणजे या नात्यामधून म्हणजेच नको असलेल्या नात्यामधून मी मुक्त झाली आहे ना, याचा मला खरंच खूप मोठा आनंद होतो आहे. कारण की आतापर्यंत मी जे काही सहन केलं आहे ना ते खूप झालं होतं. आता मी अजिबात हे सगळं सहन करणार नाही आहे. त्यावेळेला मग आता सगळेजण ठरवतात की हो आता तुला काही होणार नाही आहे, कारण की सचिन नावाचा घाणेरडा चॅप्टर अगोदरच तुझ्या आयुष्यातून क्लोज झालेला आहे. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. तर दुसरीकडे इथे आता सायलीला पण हे जे सगळं काही घडलं आहे त्यामुळे खूप जास्त आनंद झालेला असतो. ती अस्मिताला फोन करून शुभेच्छा देते आणि सांगते की खरंच अस्मिता, मला खरंच खूप आनंद झाला आहे आज जे काही घडलं आहे त्याबद्दल. आणि नंतर मग आता सचिनला खूप जास्त राग येत असतो. सचिन हा ठरवतो की माझी साक्षी माझ्यासाठी काही करणार की नाही, मी जर असाच अडकलो ना तर काय होणार आहे. परंतु साक्षीने त्याला वचन दिलेलं असतं की काही झालं तरीही मी सचिन तुला बाहेर काढणार म्हणजे काढणारच, किती काही झालं तरीही मी तुझ्यापासून लांब अजिबात जाणार नाही. तर इथे सचिन हा जेलमध्ये आलेला असतो आणि तो जेलमध्ये आल्यामुळे म्हणजे प्रियालाही ही गोष्ट समजलेली असते. आता सचिनला लॉकअपमध्ये टाकलं आहे आणि ती लांबूनच त्याला बघत असते. त्यावेळेला आता सचिनला जेव्हा समजतं म्हणजे सचिनची न्यूज जेव्हा प्रियाला समजते तेव्हा प्रियाला खूपच आनंद होतो. ती म्हणते की वा फायनली म्हणजे मला जसं काही हवं होतं ते सगळं झालं. आता माझ्याबरोबर सचिन पण इथे जेलमध्ये आलं. सुभेदार एक एक करून त्यांचे सून त्यांची जावई सगळ्यांना घराबाहेर हकलतायत काय. आता या सुभेदारांच्या विरोधात एक मोठं षडयंत्र रचण्याची वेळ आलेली आहे. सचिन आतमध्ये गेला म्हणजे साक्षी काही गप्प बसणार नाही. महिपत बाहेर निघाला पण तो पण काही साक्षीमुळे गप्प बसणार नाही. आता पुन्हा एकदा माझ्या हातात संधी चालून आली आहे. हे सगळे या सगळ्यांना ना सुभेदारांच्या विरोधात त्या अर्जुन सायलीच्या विरोधात भडकवलं पाहिजे. म्हणजे कसं आहे ना, मला काय हवं आहे ते मला लवकरच मिळेल. आता मी जर यांना लवकरात लवकर मला बाहेर पडण्याचा चान्स मिळाला आहे. आता प्रियाच्या डोक्यामध्ये वेगळंच प्लॅनिंग सुरू झालेलं असतं की किती काही झालं तरीही आता सगळ्या गोष्टी या माझ्या बाजूने घडू शकतात हे तिला वाटत असतं. आणि त्याचमुळे ती सगळ्या गोष्टी अगदी आनंदाने करण्याचा प्रयत्न करते. आणि तिच्या डोळ्यामध्ये आता वेगळीच एक झलक येते, कारण की आतापर्यंत जे काही तिने भोगलं आहे ते सगळ्या गोष्टींचा बदला घेण्याची वेळ आता आली असं प्रियाला वाटत असतं. सचिनला जेलमध्ये टाकल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये वेगळे विचार सुरू असतात की ही साक्षी आता काय करणार आहे पुढे, सगळं त्याच्या डोक्यामध्ये आता सुरू असतं. त्यामुळे त्याला काय करावं काय नाही आहे काहीच गोष्टी सुचत नसतात. नंतर सचिन हा जेलमध्ये टेन्शनमध्ये असतो. त्याला तिकडे खाणं पिणं सगळ्या गोष्टींची अगदी आभाळ असते. त्यामुळे त्याला खूप कंटाळा आलेला असतो की फायनली साक्षी कधी येते, काय होतंय, या सगळ्याचा विचार त्याच्या डोक्यात सुरू असतो. तेव्हा आता साक्षी ही महिपतला भेटायला येते आणि त्याला म्हणते की अण्णा आपल्याला काही करून सचिनला बाहेर काढावं लागेल. तेव्हा मग महिपत म्हणतो की बाळा लेकरा कसं शक्य आहे ते, अगं तुझा हा अण्णा पण जेलची सगळी शिक्षा पूर्णपणे करून आलेला आहे. मग मी त्या दीक्षितला पण सांगितलं की तू पण तुझी शिक्षा पूर्ण कर, नाहीतर तू पण चांगुलपणा दाखव, म्हणजे तू चांगला हो, मग म्हणजे तुला जास्त वेळ दिवस तिथे जेलामध्ये ठेवणार नाही. तेव्हा मग ती म्हणते की अण्णा हे सगळं त्याला शक्य होणार नाही आहे, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. आणि मला तर माहिती आहे की मी काही केलं ना मला त्या सुभेदार फॅमिलीला काही करून धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचाच आहे असं म्हणून आता इथे स्वतः रणशिंग साक्षीने फुकलेलं असतं. साक्षी म्हणते की अण्णा ज्या लोकांनी म्हणजे सचिनला, माझ्या वडिलांना आणि मला इतका त्रास दिला ना, आता त्यांना मी सुखाने जगू देणार नाही. माझ्या लक्षात आलं आहे की अस्मिता ती कशावर उडते, ती तिच्या त्या फॅमिलीबद्दल आणि तिच्या मुलाबद्दल उडते ना. आता अस्मिताने पूर्णपणे प्लॅनिंग केलेलं साक्षीने पूर्णपणे प्लॅनिंग केलेलं असतं. अस्मिता ही बाळाला जेव्हा बाहेर घेऊन पडणार त्याच वेळेला आता बाळाचं किडनॅपिंग करायचं आणि सचिनला साथ द्यायची, या सगळ्या गोष्टी आता तिने ठरवलेल्या असतात. त्याचप्रमाणे एक सचिनसाठी तिने वकीलही बघितलेला असतो. आता तो वकील हा सचिनसाठी
लवकरात लवकर त्याला बाहेर काढण्यासाठी तयार असतो. त्याचप्रमाणे इथे आता अस्मितापासून तिचं बाळ हे हिरावलं जाणार असतं, म्हणजेच बाळाचं किडनॅपिंग हे साक्षी घडवून आणणार आहे. नेमकं पुढे काय आणि कसं घडणार आहे, अस्मिताला आता तिचं बाळ परत कसं मिळेल, हे सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.